हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज ना आम्ही चाललो आहोत मुंबईला. वाजले आहेत 6:15. सगळे रेडी झालो आहेत. हे आता गेलेत आंघोळीला आणि आज 3 तारीख आहे आणि आम्ही निघालो आहोत मुंबईला. 3 मे आहे आज. आणि आज ना माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे. माझी मैत्रीण म्हणजे माझी बालपणीची मैत्रीण, जिच्यासोबत आम्ही लहानचे मोठं झालो. आमच्या समोर राहायची. आम्ही मुंबईला जेव्हा मीरा रोडला राहायचो ना, तेव्हा आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहायची ती. आणि आम्ही लहानचे मोठं एकत्र झालेलो आहोत. म्हणजे एकदम लहानपणापासून, म्हणजे 3 वर्षापासूनची मैत्रिणी समजा तुम्ही. तर मग आज तिचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठीच आम्ही चाललेलो आहे, मम्मी पप्पा मी हे सारा. तर बघू आता कसं होतं आणि आज सगळेजण भेटतील. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. सो सकाळी ना एवढं मस्त क्लायमेट झालेलं आहे. आता वाजले आहेत 6:30 आणि पूर्ण उजेड आलेला आहे आणि खूप भारी वाटते नाही शाळंग. आमचं सारंग पण लवकर उठलं. सारंगची पण अंघोळ झालेली आहे. आता हे गेलेत अंघोळीला. हे आल्यानंतर आम्ही निघू मुंबईला जायला. घुमी जाएंगे. आवाज येतोय. शाळंग हाय कर ना, सगळ्यांना हाय कर ना. शारंगच्या दादा गेला परत गावाला. शारंगला मिस करतो. सगळ्यात झोपेतून उठल्या दादा 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 कुठे गेले बेटा? काय पाहिजे? पाण्याला हात नाही लावायचं. इथे मम्मीनी पक्ष्यांसाठी पाणी ठेवले भरून. तर सारंग म्हणतोय पा त्याला पाण्यात हात घालायचं आहे. सो असा काहीसा व्ह्यू आहे आमच्या इकडनं. ओ बेटा, आई आई. ट्रेन बघ राजसाठी पुढं. इकडं जाता होता राणी म्हणती थांबवा ना बाप्पा, इकडं थांबवा ना. पावसाळ्यात छान वाटतं पण इथं ना बाबा. पण इथं गर्दीच नाही काय नाही. तर आधी किती गाड्या राहायच्या बापरे. शारंगला आवडती ना आंबा. कसं त्याला आठवलं बघ. हा त्याला ना जवळ काय नाही करणार. आंबा शारंग, आंबा आंबा शारंग, आंबा. आई ग. सो पोटभर असा नाश्ता झाला आमचा. इकडे ना वडापाव खूप छान मिळतो. वडापाव खाल्ला. वडापाव नाही, फक्त वडाच खाल्ला. पाव नाही घेतला ॲसिडिटीमुळे. आता इथे गाई आहेत. आता पप्पा गाईला पाव खाऊ घालतात. देन निघू गाईसाठी. गाईसाठी हा ती मग किती भारी आहे ती गाई, छोटी छोटी. अरे क्रेटाचा 2016ची क्रेटा आहे. అబ్బాయి సైడ్ ఇరు పక్షాల ఆడబిడ్డలు హారతులు. सारंग पप्पा चालले, बाबा चालले. सारंग बाबा चालले. श्यामी गृहे तव सेवा श्वशुरा श्यामी बंधूनां संस्कृतं तदा यत्र मानसी. तू माझा व्लॉग नको काय 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 तुझ्या व्हिडिओ मध्ये साक्षी.
सो सारंग ना थोडा चिडचिड करत होता, त्याला झोप आली होती. मग मम्मी वरती स्टेजवर त्याला घेऊन गेली आणि तो तिथे मस्त खेळत होता आणि इथे काकी आणि मी मस्त गप्पा मारत बसलो होतो. आणि इथे सारंग बघा त्याने आजीला पूर्ण थकवलेलं होतं, अजिबात ऐकत नव्हता, इकडे चढ तिकडे चढ तेच चालू होतं. मम्मी कंटिन्यू त्याच्या मागे होती. नंतर मम्मी त्याला खाली घेऊन आली, पण त्याला स्टेजवरच जायचं होतं. मग त्याचे बाबा त्याला घेऊन गेले होते स्टेजवरती. तर आज ना मम्मी आणि पप्पाची मज्जा चालू होती, कारण की कंटिन्यू सारंगकडे मागे मागे पळायला लागायचं आणि त्याचे आजी बाबा कंटिन्यू त्याच्या मागेच होते. पप्पाने त्याला मस्त बसवलं खुर्चीवरती आणि आता त्यांचा फोटोशूट चालू होता. सारंग किती भारी पोज देतोय बघा. येस 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 एकच छोटंसं काढलं. अच्छा तुमचं रेकॉर्ड सो सॉरी, मला नव्हतं माहिती. सॉरी सॉरी येस रेडी रेडी ऐश्वर्या रेडी. समोर बघा इथे प्लीज. आई या जरा जवळ या जरा बघा इकडे सगळ्यांनी समोर. माय दादा हलू नको प्लीज. सो आता आम्ही निघालो आहोत परत रिटर्न जायला आणि आता आम्ही जाणार आहोत मीरा रोडला काकीच्या घरी. सो बॅक टू पुणे. आम्ही काल रात्रीच परत पुण्यात आलो आणि खूप सुंदर लग्न झालं. लग्न माझ्या मैत्रिणीचं होतं, तर थोडीफार मी ओळख सांगते. तर ऐश्वर्या ही माझी मैत्रीण, माझ्या आयुष्यातली सगळ्यात पहिली मैत्रीण. म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईला राहायचो मीरा रोडला, तर आमच्या दोघींची फ्लॅट समोरासमोर होते. ते आमच्या समोर राहायचे आणि 3.5-4 वर्षाचे असल्यापासूनच्या आम्ही मैत्रिणी आहोत. अजून पण आज आमचं दोघींचं पण एज 30 झालेलं आहे. एवढ्या वर्षापासूनची आमची मैत्रीण आहे, जवळपास 24-25 वर्षाची मैत्री आमची. कॉन्टॅक्ट आता थोडाफार कधी कधी होतो, काय असेल तर भेट लवकर होत नाही, कारण की तीसुद्धा बिझी, ती पण जॉब करते, माझं पण लग्न झालं. सो पूर्ण म्हणजे एकदा लग्न वगैरे झालं का पूर्ण प्रायोरिटीज वगैरे चेंज होतात. पण कॉन्टॅक्ट आहेत आता व्हॉट्सअप इंस्टाग्राम, त्याच्यामुळे कसं कॉन्टॅक्ट जरी भेट नाही झाली तरी कॉन्टॅक्ट होतच असतो. तिने एंगेजमेंटला पण बोलवलं होतं, पण त्यावेळेस गेली नव्हती. तर लग्नाचं मी फिक्स केलं होतं का जायचंच आहे आणि मम्मी पप्पा पण आले होते. सो आम्ही चौघंही गेलो होतो, सारंग पण होता. खूप सुंदर लग्न झालं. जोडी पण खूप सुंदर वाटते, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलो आहोत परत पुण्याला. मम्मी पप्पा पण आले, तर ते आता थांबतील 1-2 दिवस आणि ते पण जातील. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची पण अशी कोणी मैत्रीण आहे का की म्हणजे खूप जुनी मैत्रीण, तुमची पण अशी कोणती फ्रेंडशिप आहे का जी 20-25 वर्षाची आहे आणि तुम्ही अजूनसुद्धा कॉन्टॅक्टमध्ये आहात? तर असं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.